मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। समाजवादी पार्टीचे उमेदवार इर्शाद जहागीरदार यांच्या प्रचाराची शहरातून भव्य अशी रॅली काढून करण्यात आली सांगता। भाजप महायुती सरकारच्या 10 वर्षाच्या सत्ता काळात बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार बोकळाला असल्याचा करण्यात आला आरोप। वडजाई येथे भाजपचे उमेदवार राघवेंद्र बदाने यांच्या प्रचारार्थ लावलेल्या रिक्षाचे पुढील काच फोडून करण्यात आले नुकसान। आणि अनुप अग्रवाल यांच्या भागीदारीबाबत व व्यवहाराबाबत अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला गंभीर आरोप। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे समाजवादी पार्टीचे उमेदवार इर्शाद जहागीरदार यांच्या प्रचाराची शहरातून भव्य अशी रॅली काढून सांगता करण्यात आली। रॅलीत मोठा जनसमुदाय सहभागी झाला होता। धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे समाजवादी पार्टीचे अधिकृत उमेदवार इर्शाद जहागीरदार यांच्या प्रचारार्थ शहरातून भव्य रॅली काढून प्रचाराची सांगता करण्यात आली। शहरातील मनोहर चित्रपटगृहासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत रॅलीस प्रारंभ करण्यात आला। रॅली आग्रा रोड मार्गे पाचकंदील, कराचीवाला खुंट, फुलवाला चौक येथून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करीत रॅलीची सांगता करण्यात आली। रॅलीमध्ये मोठा जनसमुदाय सहभागी झाला होता। सांगता रॅलीने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले होते। रॅलीत सर्व स्तरातील नागरिक, महिला तथा तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आज महाविकास आघाडी समाजवादी पार्टी मैत्रीपूर्वक लढतीचे ह्या निवडणुकीचे उमेदवार म्हणून आज जे आम्ही रॅली काढली, आमची सांगता रॅली ही युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून आणि त्याची सांगता आम्ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला हार अर्पण केली आहे। या महाराष्ट्राची निवडणूक होत असताना एक प्रचंड मोठ्या प्रमाणात बटेंगे तो कटेंगे हा नारा दिला गेला, जी महाराष्ट्राची सुसंस्कृती नाही आहे। आणि हे नाऱ्याला एक चेकमेट देण्यासाठी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी 18 पकड जातींना बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन केलं। आपल्या मुस्लिम सैनिकांसाठी आपल्या किल्ल्यामध्ये मस्जिद बांधून दिली नमाज अदा करायला। अशा राजाला आम्ही पुष्पहार अर्पण केलं आणि जगात ज्यांनी अहिंसेचा संदेश दिला, एकतेचा संदेश दिला, असे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला आम्ही हार अर्पण करून ही रॅलीची सांगता केली। या आपल्या माध्यमातून धुळे शहरवासियांना एकच आवाहन करीन की अशा आव्हानांना बळी पडू नका आणि येणाऱ्या काळात एकतेचा संदेश हे धुळे शहरातून दाखवा। जातीवादला संपवा, धर्मवादला संपवा। हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, दलित, आदिवासी सगळे एक होऊन आपल्या धुळे शहराला पुढे न्यायचं काम करूया, असं आज या ठिकाणी मी आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भाजप महायुती सरकारच्या 10 वर्षाच्या सत्ता काळात बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार बोकाळला असल्याचा आरोप मध्य प्रदेशचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री जितू पटवारी यांनी धुळे येथे पत्रकार परिषदेत केला। भाजप महायुतीच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात देशाचा विकास झाला नाही, उलट महागाई, बेरोजगारी वाढली, शेतकरी वर्गावरही अन्याय झाला असा आरोप मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री जितू पटवारी यांनी धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन केला। त्यांनी पुढे सांगितले की 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास असे ब्रीदवाक्य आणले, परंतु सामान्य नागरिकांचा किती विकास झाला हे अधोरेखित आहे। महायुतीच्या काळात अनेक भ्रष्टाचार झाला असेही त्यांनी सांगितले। आता बटेंगे तो कटेंगे व एक है तो सेफ है असे भाजप सांगत आहे, परंतु जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम भाजप करीत आहे। तरी येत्या 20 तारखेला महाविकास आघाडीचे उमेदवार कुणाल पाटील यांना प्रचंड मताने विजयी करावे असे आवाहनही त्यांनी केले। यावेळी मध्य प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री जितू पटवारी, खासदार शोभा चव्हाण, उमेदवार कुणाल पाटील, हिमांशी राय, स्वप्नील पाटील आदी उपस्थित होते। महाराष्ट्र का चुनाव है, इस वक्त उस मुहाने पे खड़ा है कि देश में नरेंद्र मोदी जी जब 10 साल पहले चुन के आए थे तो उन्होंने जो बातें कही थी उसके विपरीत आज उनकी भाषा है। उन्होंने कहा बहुत हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार, बहुत हुआ किसानों पे अत्याचार, अब की बार मोदी सरकार। सबसे बड़ी बात जब वो भाषणों में कहते थे सबका साथ सबका विकास, अभी वो बात उनकी बंद है। अब वो कहते हैं कटोगे बटोगे तो कटोगे। ये भावना और ये भाषा क्यों है, ये नफरत क्यों है? 10 साल का उनका काम क्यों नहीं? क्या लॉजिक है इसका कि जो परिवार के लोग हैं उनको वो बता नहीं पाते कि मैंने 10 साल में आपके परिवार में इतनी सहायता की जिससे आपकी इतनी उन्नति। बातें
घुमा फिरा के इतनी है कि 10 साल का अगर नरेंद्र मोदी और भारतीय जनता पार्टी के 5 साल का आकलन करना है तो सिर्फ आप कहीं और नहीं, अपने अपने परिवारों में इसका आकलन करें, आपके पड़ोस में इसका आकलन करें, आपके रिश्तेदारों में करें। क्या एक परिवार की इनकम जिसको आप जानते हो बढ़ी तो फिर मोदी जी का शासन ठीक है, और अगर घटी तो फिर ये एहसास हमें बताने की आवश्यकता नहीं, आपको महसूस करने की आवश्यकता है। आप भी चूंकि देश के नागरिक हो, आप भी देश के नागरिक होने के साथ साथ सम्मानित एक जनप्रतिनिधियों को दिशा और दशा, लोकतंत्र को दिशा और दशा देने वाले लोग हो। ये एहसास आपको होना चाहिए कि देश हमारा है, सरकारें भी हमारे, देश के प्रधानमंत्री आज नरेंद्र मोदी हैं, चाहे बीजेपी के, पर हमारे भी हैं। पर क्या 10 साल में नरेंद्र मोदी ने पहले चुनाव में जो वादे किए थे, देश के सामने जो एक दृष्टिपटल दिया था नया भारत, क्या वैसा नया भारत बन रहा है? भारत कैसा बन रहा है? हमारे यहाँ धुले में भी शायद होगी, महाराष्ट्र में भी जगह जगह, मध्य प्रदेश में भी है कि ढोरों की मंडियाँ लगती है, जानवरों की मंडियाँ लगती है। ये नरेंद्र मोदी जी ने जनप्रतिनिधि, विधायक और सांसदों की मंडी लगा दी। आप देखो कि महाराष्ट्र में जब ये महायुति की सरकार आई तो अभी फेम में है कि अडानी जी की मीटिंग के बाद 50-50 करोड़ में खरीदे गए थे विधायक। तो कैसा देश बनाना चाहते हैं? अगर जो 50 करोड़ में विधायक बिका और फिर उसी 50 करोड़ के विधायकों ने सबने समर्थन एक जैसा किया और अडानी जी बीच में मध्यस्थता कर रहे थे, तो क्या ये अडानी असेंबल्ड महायुति की सरकार थी? ये समझना चाहिए। और उसके बदले क्या मिला? क्या वर्ली का, अपने बॉम्बे का जो प्रोजेक्ट है 1 लाख करोड़ की जमीन उनको मुफ्त में दे रहे हैं? तो ये धारावी का, तो इस तरह का देश कैसे बनेगा? ये जब भारतीय जनता पार्टी, मोदी जी, योगी जी, यह सब ये कहते हैं बटोगे तो कटोगे, ये बात कहाँ से आई? ये बात यहाँ से आई कि राहुल गांधी जी ये कहते हैं कि इस देश में अमीर और गरीब का फर्क पता होना चाहिए। ये जातिगत जनगणना जब राहुल गांधी जी उठाते हैं और कहते हैं कि इस देश में एससी जो कितना है, वो कितना गरीब और कितना आर्थिक संपन्न है, उसका पता देश को चलना चाहिए। इस बात का पता कि एसटी एससी के लोग कितने गरीब हैं, ओबीसी के लोगों की स्थिति क्या है देश में आर्थिक आधार पर। क्या अपर कास्ट का अमीर आदमी और अपर कास्ट का गरीब आदमी, क्या गरीब आदमी की गणना करना गुनाह है, पाप है? जब राहुल गांधी ये बात करते हैं कि जातिगत जनगणना होनी चाहिए और देश के संसाधनों पे सबसे पहले अधिकार गरीबों का होना चाहिए। जब मोदी जी ने नया भारत बनाने की बात की तो 25 लोगों के पास देश की 75% संपत्ति जाने लगी। 5 लाख गुना अडानी जी की संपत्ति बढ़ गई, अंबानी जी की बढ़ गई। ऐसे 25 नए उद्योगपतियों के पास 60-65% संपत्ति चली गई। और जो आपके माध्यम से धुले की जनता से अनुरोध करना चाहता हूँ, महाराष्ट्र के लोगों से अनुरोध करना चाहता हूँ कि ये कांग्रेस पार्टी एक ऐसा विचार है जो गांव, गरीब और किसान की बात करता है। भारतीय जनता पार्टी एक ऐसा विचार है जो उद्योगपति और जाति और नफरत और घृणा की बात करता है। अरे कटोगे तो बटोगे। भगवान राम ने तो हमें ये सिखाया कि सद्भावना क्या होती है, मानवता क्या होती है, वसुदेव कुटुंब की बातें की उन्होंने, प्राणियों में सद्भावना की बातें की उन्होंने, विश्व के कल्याण की बातें की। प्रार्थना के पहले हमें हमारे माता पिता ने सिखाया। हमने जैसा कहा कि लहर चल रही हमारे गठबंधन की, एक तरफ है विश्वास, एक तरफ है विश्वासघात। आदरणीय पवार साहब के भतीजे ने पवार साहब से विश्वासघात किया और अडानी जी के कहने पे बीजेपी से हाथ मिलाया। जो आदरणीय आज मुख्यमंत्री हैं उन्होंने विश्वासघात उद्धव ठाकरे जी से किया, जो सगे भाई से ज़्यादा उनको चाहते थे, उनके साथ विश्वासघात किया। और 50 विधायक, जो भी विधायक बेचे खरीदे गए वो अडानी जी के सहयोग से बेचे खरीदे गए। कि बार बार यहाँ लाडली बहना की बात की जाती है। आप सब यहाँ से 100 किलोमीटर दूर मध्य प्रदेश है, सेंधवा है, आपके परिचित होंगे। धुलिया के, हमारे महाराष्ट्र के, हमारे यहाँ हम जहाँ स्थान पे हैं, सारे परिवार के लोगों से मैं आपके माध्यम से प्रार्थना करना चाहता हूँ कि मध्य प्रदेश 100 किलोमीटर दूर है, इंदौर में यहाँ की कई रिश्तेदारी हैं। 5 गॅरंटियाँ नरेंद्र मोदी ने 2023 के चुनाव में दी थी। एक कहा था धुळे तालुक्यातील वडजा येथील रिक्षा चालक दीपक पाटील यांची भाजपचे उमेदवार राघवेंद्र भदाने यांच्या प्रचारार्थ लावलेल्या रिक्षाचे पुढील काच फोडून राम भदाने यांचे पोस्टर अज्ञाताने फाडण्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला आहे। धुळे तालुक्यातील वडजा येथे विधानसभेचे धुळे ग्रामीण मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार राघवेंद्र भदाने यांच्या प्रचारार्थ
रीतसर परवाना घेऊन लावलेल्या रिक्षाची समोरील काच फोडल्याची घटना रविवारी रात्री 12 ते सोमवारी पहाटे 4 वाजेदरम्यान घडली. तसेच रिक्षावर लावलेले राम बदाने यांचे बॅनर पाडून रिक्षाच्या डिझेलच्या टाकीत चहा पावडर आणि साखर टाकल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत रिक्षा चालक दीपक पाटील यांनी माहिती दिली की राम बदाने यांच्या प्रचारार्थ माझी रिक्षा MH18 AJ 663 लावली असून त्यासाठी रीतसर परवाना घेण्यात आला आहे. रविवारी दिवसभर रिक्षाद्वारे प्रचार केल्यानंतर मी सायंकाळी माझ्या घरासमोर रिक्षा लावली. रविवारी रात्री 12 ते पहाटे 4 दरम्यान अज्ञात व्यक्तीने माझ्या रिक्षाची समोरील काच फोडली. तसेच रिक्षावर लावलेले उमेदवार राम बदाने यांचे बॅनरही फाडले. एवढेच नव्हे तर रिक्षाच्या डिझेल टाकीत चहा पावडर आणि साखर टाकून इंजिन ब्लॉक करण्याचा लाजिरवाणा प्रकार केला. सदर प्रकार सोमवारी सकाळी 6:30ला मुलगा शाळेत जाण्यासाठी निघाला तेव्हा उघडकीस आला. याबाबत त्यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी मोहाडी पोलिसांना घटनेची माहिती दिली आहे. अधिक तपास सुरू आहे. दगड टाकलाय तर जोरात आवाज आला धपकरची. त्यांना उठून पाहिलं, काही कोणी दिसलं नाही. परत झोपून गेलो मी. मग उद्या सकाळी पाहिलं तर काच फुटलेला होता आणि डिझेल टाकीमध्ये साखर आणि चहा पावडर टाकलेला आहे. कटवर बॅनर फाडले. हां, आणि रामदादांचं बॅनर फाडून टाकलं. मी गाडीवाला आहे दीपक विनायक पाटील. माझी गाडी प्रचाराला लावलेली DGPकडून रीतसर परवाना काढलेला आहे. सर्व काही आहे माझ्याजवळ डॉक्युमेंट. आता पोलीस स्टेशनमध्ये चाललो आहे मी. माझ्यावर अन्याय केला आणि माझ्या जीवाला धोका आहे. धुळे शहर विधानसभेचे भाजप महायुतीचे उमेदवार अनुप अग्रवाल यांच्या भागीदारीबाबत व व्यवहाराबाबत अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहेत. भाजप महायुतीचे उमेदवार अनुप अग्रवाल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी केवळ 13 दिवस आधीच 2 कंपन्यांच्या संचालक पदाचा राजीनामा दिला असल्याचा आरोप अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. गोटे यांनी पुढे सांगितले की धुळेकरांचे पैसे कुठे गेले हे मी आज काही प्रमाणात शोधून काढले आहे. दिनांक 1 जानेवारी 2019 रोजी महापालिका अस्तित्वात आली आणि डांबराच्या कंपन्यांची 2021-2022 मध्ये स्थापना झाली. पहिल्याच वर्षात 233 कोटी, दुसऱ्या वर्षात 414 कोटी, 2च वर्षात 647 कोटींचे डांबर मनपाला फासले. तिसऱ्या वर्षाचा हिशोब अजून आलेला नाही. मनपाच्या कामामध्ये 18% कमिशन तर घेतलेच, पण यापेक्षा गंभीर बाब म्हणजे युनायटेड अरब अमिराती, इराण, ओमान, बहरीन ही सर्व मुस्लिम राष्ट्रे डुप्लिकेट डांबरचे पुरवठादार आहेत. त्यांच्याबरोबर गेल्या 2 वर्षात कमी अधिक 650 कोटी रुपयांचा धंदा हा धर्मयोद्धा आणि त्यांच्या कंपन्यांनी केला आहे, असा आरोपही गोटे यांनी केला. या पत्रकार परिषदेत शिवसेना उबाटाचे अतुल सोनवणे, प्रथम महापौर भगवान करणकाळ, नरेंद्र परदेशी आदी उपस्थित होते.
पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. समाजवादी पार्टीचे उमेदवार इर्शाद जहागीरदार यांच्या प्रचाराची शहरातून भव्य अशी रॅली काढून करण्यात आली सांगता. भाजप महायुती सरकारच्या 10 वर्षाच्या सत्ता काळात बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार बोकळाला असल्याचा करण्यात आला आरोप. वडजाई येथे भाजपचे उमेदवार राघवेंद्र बदाने यांच्या प्रचारार्थ लावलेल्या रिक्षाचे पुढील काच फोडून करण्यात आले नुकसान. आणि अनुप अग्रवाल यांच्या भागीदारीबाबत व व्यवहाराबाबत अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला गंभीर आरोप. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. व्हिडिओ पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.